नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित चहळ। आज आपण अंकगणितामधला जो पहिला घटक आहे संख्या पद्धती नंबर सिस्टीम, तर तो डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक टॉपिकवरची उदाहरणं सोडवताना संख्यांबद्दल किंवा गणितामधल्या काही मूलभूत संज्ञा किंवा मूलभूत ज्या टर्म्स आपण म्हणतो ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित असतं आणि त्या संज्ञा किंवा त्या टर्म्स जाणून घेणं हेच आपल्या या सेशनचं उद्दिष्ट आहे। त्यामध्ये मूलभूत संख्या म्हणजे काय, अंक म्हणजे काय, संख्या कशा बनतात, स्थानिक किंमत काय असते, दर्शनी किंमत काय असते, मूळ संख्या काय आहेत, समसंख्या विषम संख्या हे कॉम्बिनेशन काय आहे, त्याचसोबत क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल, क्रमवार समसंख्यांची बेरीज असेल, क्रमवार विषम संख्यांची बेरीज असेल, अशा असंख्य बाबी त्यांची चर्चा आपण करणार आहोत आणि त्याचसोबत संकल्पना समजून घेण्यासोबत काही उदाहरणं देखील आपण सोडवणार आहोत। तर सुरुवात आपण करूयात संख्या। आता ज्या संख्या असतात किंवा ज्यांना नंबर्स आपण म्हणतो, या संख्या कशापासून तयार होतात, तर या संख्या अंकांपासून तयार होतात। मग आता हे जे अंक आहेत किंवा डिजिट आहेत, हे अंक किंवा डिजिट म्हणजे नेमकं काय, तर अंक म्हणजे साधारणतः ज्या वस्तू असतात या वस्तू मोजण्यासाठी, काउंट करण्यासाठी आपण जी संकल्पना वापरतो त्याला आपण अंक किंवा डिजिट असं त्या ठिकाणी म्हणतो। मग आता किती वस्तू आहेत, तर एक वस्तू आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहेत, तर आपण ही कल्पना वापरतो त्याला आपण अंक किंवा डिजिट असं म्हणतो। जी पद्धत दशमान पद्धत आपण वापरतो त्यामध्ये एकूण 10 अंक आहेत, 0 पासून ते 9 पर्यंत। सो 0 ते 9 असे एकूण 10 अंक हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। त्या 10 अंकांचा वापर करून आपण काय करत असतो की ज्या संख्या आहेत या संख्या फ्रेम करत असतो। मग हे जे अंक आहेत या अंकांचा वापर करून आपण काय करतोय, संख्या ज्या आहेत त्या संख्या त्या ठिकाणी तयार करतोय। मग संख्या म्हणजे काय आहे, संख्या कशी तयार होते, तर साधारणपणे या अंकांचा जो समूह असतो त्याला संख्या असं आपण म्हणतो। पण ही जी संख्या आहे हिच्यामधल्या प्रत्येक अंकाला एक विशिष्ट महत्त्व असतं किंवा त्याची एक वेगळी किंमत असते। उदाहरणार्थ समजा मी एखादी संख्या कन्सिडर केली की 572, तर ही संख्या कशी तयार होते, तर कोणतीही संख्या ही तिच्यातील अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज असते। जे स्टेटमेंट तुम्हाला इथे दिसतंय ना, कोणतीही संख्या ही तिच्यातील अंकांच्या स्थानिक किमतींची काय असते, बेरीज असते। मग हे नेमकं काय आहे, तर कुठलेही अंक जे असतात यांना दोन प्रकारच्या किमती असतात। एक त्याच्यामध्ये असते स्थानिक किंमत, ते मी ते लिहितोय, स्थानिक किंमत किंवा त्याला प्लेस व्हॅल्यू असं देखील म्हटलं जातं, की त्याच्या स्थानानुसार कुठल्या ठिकाणी अंक आहे, एकक स्थानी, दशक स्थानी, शतक स्थानी, हजार स्थानी, त्यानुसार त्याची किंमत निघते, त्याला स्थानिक किंमत आपण म्हणतो। आणि दुसरा जर त्यातला प्रकार आपण पाहिला तर तो आहे दर्शनी किंमत। दर्शनी किंमत किंवा त्यालाच फेस व्हॅल्यू असं देखील म्हटलं जातं, बरोबर। मग स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत असे दोन प्रकार आहेत। स्थानिक किंमत जी स्थानानुसार ठरते, दर्शनी किंमत म्हणजे जी आहे तीच। समजा 572 हा अंक आहे, तर यातले 2 ची दर्शनी किंमत काय असेल, 2च असेल। 7 ची दर्शनी किंमत काय असेल, 7च असेल। 5 ची दर्शनी किंमत काय, 5च आहे। म्हणजे जी दिसते ती त्याला आपण म्हणतो फेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत। आणि स्थानानुसार जी ठरते त्याला आपण म्हणतो स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू। कशी काढली जाते स्थानिक किंमत, समजा आता हा 2 कुठल्या स्थानी आहे, एकक स्थानी आहे। 7 कुठल्या स्थानी आहे, याला दशक स्थान आपण म्हणतो। 5 कुठल्या स्थानी आहे, शतक स्थानी आहे। आणखी डावीकडे गेलं तर हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष अशी स्थानं डावीकडे वाढत जातात। एकक स्थानी जो अंक असतो याची स्थानिक किंमत काढताना त्याला 1 न गुणावं लागतं, याला 1 न गुणलं, 2 गुणिले 1 म्हणजे 2 ची स्थानिक किंमत किती आली, 2। दशक स्थानचा अंक असेल तर स्थानिक किंमत काढताना त्याला 10 ने गुणावं लागतं। मग 7 गुणिले 10 याची स्थानिक किंमत किती आली, 70। 5 ची स्थानिक किंमत काढताना शतक स्थानी आहे म्हणून त्याला आपण कितीने गुणतो, 100 ने गुणतो। मग 5 गुणिले 100 म्हणजे याची स्थानिक किंमत किती आली, 5 ची 500। जसजसं डावीकडे सरकतो तसतसं 1 0 काय होतं त्याच्यामध्ये वाढत जातो, 1, 10, 100, 1000, 10,000 या पद्धतीनं।
म्हणजे स्थानानुसार डावीकडे सरकत असताना ज्या संख्येने गुणतोय त्यामध्ये एक एक झिरो वाढवतोय. एकक स्थानी 1ने गुणतो, दशक स्थानी 10ने, शतक स्थानी 100ने आणि आणखी मागे गेल्यावर 1 1 0 जास्त. मग आता जर 2 ची स्थानिक किंमत, 7 ची स्थानिक किंमत आणि 5 ची स्थानिक किंमत यांची बेरीज आपण केली तर बेरीज केल्यानंतर 500 अधिक 70 अधिक 2 म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला काय मिळते, मूळ संख्या मिळते. तेच वरच्या वाक्यामध्ये लिहिलंय की कोणतीही संख्या 572 समजा ही संख्या आहे, कोणतीही संख्या ही तिच्यातील सर्व अंकांच्या, मग 572 मधले सर्व अंक म्हणजे 5, 7 आणि 2 स्थानिक किमतींची बेरीज असते. मग यांच्या स्थानिक किमतींची बेरीज केली, 5 ची स्थानिक किंमत 500, 7 ची 70, 2 ची 2, बेरीज केल्यानंतर आपल्याला परत ती मूळ संख्या मिळते. बरोबर, म्हणजे तेच त्या स्टेटमेंटमध्ये आपण म्हटलंय. आता हे कशासाठी सांगतोय, तर याचं आपलं उद्दिष्ट हे आहे की उदाहरणांमध्ये बऱ्याच वेळेला संख्यांबद्दलची थोडीफार जर गुंतागुंतीची माहिती दिलेली असेल तर आपल्याला या माहितीवरून कोणतीही संख्या बनवता आली पाहिजे, अंक दिलेले नसताना. समजा असं म्हटलेलं आहे की एक 2 अंकी संख्या आहे आणि एका 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी x हा अंक असून त्या संख्येच्या दशक स्थानी y हा अंक आहे, तर ती संख्या कोणती. मग ती संख्या कशी काढणार याच्यावरून, संख्या म्हणजे काय असते, तिच्यातील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज. मग आता एकक स्थानी x असेल तर एकक स्थानची स्थानिक किंमत आपण कशी काढतो, 1 ने गुणून काढतो. मग याची स्थानिक किंमत काय झाली x. y ची स्थानिक किंमत कशी काढणार, दशक स्थानी. दशक स्थानी असेल तर कशाने गुणतो, 10 ने गुणतो. मग गुणिले 10 म्हणजे ती संख्या काय येईल, स्थानिक किमतींची बेरीज 10y अधिक x. बरोबर. मग असंच आणखी पुढे जाऊन आपण एक म्हणूयात की समजा एका संख्येच्या एकक स्थानी z आहे, दशक स्थानी y आहे आणि शतक स्थानी x आहे, तर ती संख्या कोणती. कशी काढणार, परत स्थानिक किमतींची बेरीज कशी करायची, एकक स्थानच्या अंकाला 1 ने गुणायचं, दशक स्थानी 10 ने आणि शतक स्थानी 100 ने. ती संख्या काय येईल मग 100x अधिक 10y अधिक z. बरोबर. मग आता कुठल्याही उदाहरणामध्ये ज्या वेळेला आपला 2 अंकी 3 अंकी संख्या असं म्हटलेलं असेल आणि खरंच ती संख्या दिलेली नसेल आणि अंकांच्या बाबतीत काहीतरी प्रश्न असेल तर ह्या गोष्टींचा वापर आपल्याला करावा लागतो. जसजसं पुढच्या घटकांकडे आपण जाणार आहोत तसतसं या सगळ्या बाबींचा वापर आपल्याला करायचा आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादा टॉपिक संपला याचा अर्थ त्याचा संबंध संपला असं होत नाही. प्रत्येक पुढच्या घटकामध्ये मागच्या घटकामध्ये जे काही ज्ञान आपण घेतलेलं आहे, जे आपल्याला त्यातलं माहिती आहे, जे आपल्याला कळालेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींचा वापर पुढच्या टॉपिक्समध्ये आपल्याला करावा लागतो, ज्यालाच आपण इंटिग्रेटेड फॉर्मॅट असं म्हणतो. की साधारणपणे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना इंटिग्रेटेड अभ्यास करावा किंवा एकत्रित तयारी करावी असं का म्हटलं जातं, कारण प्रत्येक गोष्ट ही एक दुसऱ्याशी निगडीत असते. त्यामुळे कुठलीही मागे शिकलेली गोष्ट आपल्याला विसरून जायची नाहीये, तिचा वापर प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे योग्य ठिकाणी आपल्याला करावा लागतो. म्हणून ती एकत्रित तयारी असा शब्द बऱ्याच वेळेला वापरला जातो. तर तसंच आपल्याला प्रत्येक विषयात, जसं गणितात आपण म्हणतोय तसं प्रत्येक विषयात मागे घेतलेली जी काही गोष्ट आहे, आपण शिकलेली जी गोष्ट आहे, तिचा वापर पुढच्या घटकामध्ये आपल्याला करावा लागतो. ते हळूहळू तुम्हाला लक्षात येईल जसजसं आपण पुढे सरकू तसं. पण आता पुढे आपण थोडंसं सरकूयात की संख्या, अंक, संख्येमधल्या अंकांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याबद्दल आपण पाहिलं. स्थानिक किंमत स्थानानुसार ठरते, दर्शनी किंमत म्हणजे जी आहे ती. म्हणजे समजा एखादी संख्या आपण घेतली 10,826, तर यामध्ये समजा 8 या अंकाची स्थानिक किंमत किती झाली हो, कुठलं स्थान आहे, एकक, दशक, शतक. शतक स्थानी कितीने गुणतो, 100 ने. म्हणजे स्थानिक किंमत किती झाली, 8 ची 800 झाली. आणि दर्शनी किंमत किती झाली, फेस व्हॅल्यू 8. बरोबर. म्हणजेच प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत ही वेगवेगळी असू शकते. दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते ती, जो अंक आहे तोच, आणि स्थानिक किंमत स्थानानुसार ठरते. बरोबर. मग आता पुढे आपण थोडंसं सरकूयात. मग आता यामध्ये आणखी काही प्रकार आहेत, जसं मूळ संख्या. की मूळ संख्या म्हणजे काय,
जोडमूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या म्हणजे काय, फक्त हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण थोडंसं एक बेसिक गोष्ट जाणून घेऊयात की समसंख्या आणि विषम संख्या. ठीक आहे. मग आता समसंख्या म्हणजे काय, त्यानंतर मूळ संख्यांकडे परत एकदा आपण जाऊयातच. म्हणजे ओके, समसंख्या किंवा त्याला आपण म्हणतोय इवन नंबर. ओके. आणि दुसरा एक भाग त्यातला जो असतो तो असतो विषम संख्या. विषम संख्या किंवा त्याला आपण ऑड नंबर असं देखील म्हणतो. समसंख्या म्हणजे काय सगळ्यांना माहितीच असेल, मी फक्त आठवण करून देतोय कारण 99% विद्यार्थ्यांना ते माहितीच आहे, कारण शाळेत असताना आपण या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत. बरोबर. मग आता समसंख्या म्हणजे काय असतात, ज्यांना 2ने भाग जातो त्या समसंख्या, आणि ज्यांना 2ने भाग जात नाही त्या सगळ्या विषम संख्या. 2ने भाग जातो याचा अर्थ काय, की ज्या संख्यांच्या एकक स्थानी युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही अंक असतो त्या सगळ्या संख्या समसंख्या असतात. का, कारण एकक स्थानी हे अंक असतील तर त्यांना 2ने पूर्ण भाग जातो, आणि ज्यांच्या एकक स्थानी हे अंक नाहीत याचाच अर्थ कोणते अंक आहेत, उरलेले. समजा ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही त्यांना विषम संख्या म्हणतो. का जात नाही, कारण एकक स्थानी त्यांच्या 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कुठलाही अंक असेल तर 2ने भाग जात नाही. त्यामुळे अशा संख्यांना आपण काय म्हणतो, विषम संख्या किंवा ऑड नंबर्स. म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या हा एक भाग झाला. आता पुढे जसं आपण म्हटलं मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय असतं, त्यामधली एक संकल्पना जोडमूळ संख्या पण आहे, त्याबद्दल पण आपण पाहूयातच. म्हणजे मग आता मूळ संख्या किंवा प्राईम नंबर्स असं देखील आपण त्यांना म्हणतो. बरोबर, प्राईम नंबर्स. मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांना ती संख्या आणि 1 या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्यांना आपण म्हणतो मूळ संख्या. ज्या संख्येला केवळ ती संख्या आणि 1, कारण त्या संख्येनं आणि 1 भाग नेहमी जातच असतो कुठल्याही संख्येला, ती सोडून त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही संख्येने भाग जात नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो किंवा प्राईम नंबर म्हणतो. उदाहरणार्थ की समजा 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11, 13. आता या संख्या जर पाहिल्या तर 2ला 2 आणि 1 ह्या सोडून इतर कुठल्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही म्हणून 2 मूळ संख्या. 3ला सुद्धा इतर कुठल्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही. 5लाही इतर कुठल्या संख्येने भाग जात नाही. 7लाही जात नाही, 11ला जात नाही, 13ला जात नाही. त्यामुळे या काय झाल्या, मूळ संख्या किंवा त्यांना आपण काय म्हणतो, प्राईम नंबर्स. आता मूळ संख्यांमध्ये एक जोडमूळ संख्या हा एक प्रकार आहे आणि दुसरा सहमूळ संख्या. जोडमूळ संख्या सोपं आहे, सहमूळ संख्या काही तितकंसं विचारलं जात नाही, पण तरी मूळ हा उल्लेख असल्यामुळे त्यात कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मी ते दोन्ही गोष्टींचा उल्लेख त्याच्यात केलाय. पण तो आपण पाहूयात. पण त्याच्यापूर्वी ह्या ज्या मूळ संख्या आपण म्हणतो ना, ज्यांना इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही, त्यांचं थोडंसं विश्लेषण आपण करण्याची आवश्यकता आहे. विश्लेषण काय करायचं, तर 1 ते 100च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या ह्या आपल्याला माहीत पाहिजेत. त्यात 1 ते 10 मध्ये कुठल्या येतात, 11 ते 20 मध्ये कुठल्या येतात, 1 ते 50 मध्ये किती आहेत, 51 ते 100 मध्ये किती आहेत, 1 ते 100 मध्ये किती आहेत. कारण याच्या आजूबाजूला बऱ्याचशा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणून ते विश्लेषण आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून त्यावरती थोडासा वेळ आपण खर्च करूयात. पहा, समजा 1 बाय 1 आपण पाहू. 1 ते 10 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या, 11 ते 20 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या, 21 ते 30 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या, 31 ते 40 मध्ये येणाऱ्या, 41 ते 50 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या, त्यानंतर 51 ते 60 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या, 61 ते 70च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या, 71 ते 80च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या, 81 ते 90च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या आणि 91 ते 100च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या. मग आता 1 ते 10 मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत, आठवा. 2 आहे,
3, 5, 7 ह्या 1 ते 10च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या आहेत, ज्यांना इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही. त्यानंतर 11 ते 20च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 11, 13, 17 आणि आणखी कुठली आहे? 19. यांना इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही म्हणून त्या मूळ संख्या आहेत. म्हणजे 1 ते 10च्या दरम्यान 4 येतात, 11 ते 20च्या दरम्यान किती येतात? 4 येतात. 21 ते 30च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या 23. त्यानंतर कुठली येते? 29. यांना इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही. 21 ते 30च्या मध्ये फक्त 2च आहेत. 31 ते 40 मध्ये कुठल्या मूळ संख्या येतात? एक 31 आहे, त्यानंतर 37 आहे. 31 ते 40 मध्ये सुद्धा केवळ 2च मूळ संख्या आहेत. 41 ते 50च्या दरम्यान कुठल्या येतात? 41, 43, 47 3 येतात. मग आता 51 ते 60चा विचार जर आपण केला तर 51 ते 60 मधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 53, ज्याला इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही. त्यानंतर आणखी 59. 59ला देखील इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही. 61 ते 70 मधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत? एक 61 असेल, कारण 61ला कुठल्याही संख्येने भाग जात नाही. दुसरी कुठली असेल? 67, 67. 69 आहे का? नाही. 23 त्रिक 69, 69ला भाग जातो, त्यामुळे 2च असतात. 71 ते 80 मध्ये जर आपण पाहिलं तर 71 ते 80 मध्ये 71 आहे, त्यानंतर 73 आहे आणि 79 आहे. या मूळ संख्या आहेत, 3 येतात 71 ते 80 दरम्यान. 81 ते 90 दरम्यान कुठल्या कुठल्या आहेत? 83 आहे, त्यानंतर 89 आहे. पुढे जर आपण पाहिलं 89 मूळ संख्या आहे का? बा विचार करा. 89 मूळ संख्या आहे का? आहे. त्यानंतर 91 ते 100 दरम्यान किती मूळ संख्या येतात? एकच आहे. कुठली? 97. बाकी सगळ्या संख्यांना कुठल्या ना कुठल्या संख्येने भाग जातो. मग जर आपण सगळ्या संख्या मोजल्या तर 1 ते 50 मध्ये मूळ संख्या किती येतात? 1 ते 50 मध्ये 4, 4 8 आणि 2 10. 10 आणि 2 किती होतात? 12. 12 आणि 3 15. म्हणजे 1 ते 50च्या दरम्यान 15 मूळ संख्या आपल्याला आलेल्या दिसतात, बरोबर. त्यानंतर 51 ते 100च्या दरम्यान किती मूळ संख्या येतात पहा. 51 ते 100च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. म्हणजे इकडे 15 आणि खाली 10. म्हणजे टोटल 1 ते 100च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या किती आहेत? 25. त्यामुळे 1 ते 100च्या दरम्यान किती मूळ संख्या येतात? 25 मूळ संख्या येतात. तर एकंदरीत हे विश्लेषण आपल्याला माहीत पाहिजे. का? कारण अंकगणितामध्ये याचा उपयोग आहेच, पण बुद्धिमापनाचे काही प्रश्न येतात पुढे जाऊन, जसे मालिका किंवा सिरीज सारख्या घटकांवरती काही प्रश्न येतात. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मूळ संख्यांचा रेफरन्स वापरला जातो. सांकेतिक भाषेसारखा टॉपिक आहे किंवा सहसंबंधांसारखा टॉपिक आहे, तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मूळ संख्यांचा रेफरन्स येतो आणि त्यामध्ये ही माहिती जर आपल्याकडे असेल तर उदाहरण आपल्याला पटकन सुचतात. म्हणजेच काय होतं की तुम्हाला जेवढ्या गोष्टी रेडीली माहिती आहेत किंवा जेवढ्या गोष्टींचं विश्लेषण तुम्ही परीक्षेच्या अगोदर केलेलं आहे तेवढे कमी कष्ट तुम्हाला परीक्षेत बसल्यानंतर घ्यावे लागतात. मग काय काय माहिती पाहिजे आपल्याला? जसं मूळ संख्यांबद्दल आपण म्हटलं तसंच आपल्याला साधारणपणे पाढे असतील तर फायदा होतो. साधारण 30 पर्यंतचे पाढे जर पाठ असतील तर जास्त फायदा होतो. ते असावेतच असं नाही, पण तुमचा वेळ वाचतो. आपल्या सगळ्यांना माहिती की गुणाकार करून आपल्याला किमती काढता येतात, पण तरीसुद्धा जर थेट माहिती असेल तर तेवढ्या कमी वेळामध्ये तुम्हाला उत्तर काढता येतं आणि जेवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही प्रश्न सोडवता तेवढा तुम्हाला इतर प्रश्नांना जास्त वेळ देता येतो. त्यामुळे 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर त्याच पद्धतीने वर्ग आणि घन, स्क्वेअर अँड क्यूब, ते पण साधारणपणे 30 पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत या संख्यांचे वर्ग आणि त्यांचे घन हे आपल्याला जर माहीत असतील तर उदाहरणं आपल्याला लवकर सुटू शकतात. त्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे मॅथमॅटिकल सेन्स बऱ्याच वेळेला कसं होतं की परीक्षेतले जे प्रश्न असतात ना, स्पर्धा परीक्षेतले,
यातली कॅल्क्युलेशन किंवा आकडेमोड ही काय फार अवघड नसते. आकडेमोडी सोप्या असतात, साधी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायचा असतो. पण तो जो मॅथमॅटिकल सेन्स म्हणतो ना आपण, गणिताचा एक सेन्स येणं, तो सेन्स कसा येतो, ज्यावेळेला ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात ना, त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करता किंवा जेव्हा आता हे सेशन्स किंवा लेक्चर ऐकणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी आत्मसात करता येतात किंवा गोष्टी चटकन लक्षात राहतात. तर तो फायदा होतो आणि तिथं तो मॅथमॅटिकल सेन्स डेव्हलप होतो. एकदा तो सेन्स डेव्हलप झाला ना गणिताचा, की त्यानंतर कुठलीही परीक्षा असू द्या, म्हणजे सरळ सेवा असू द्या, कंबाईन असू द्या, राज्यसेवा असू द्या, बँकिंग असू द्या, कुठलीही परीक्षा असू द्या, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला इझिली प्रश्न सोडवता येतात. फक्त तो सेन्स डेव्हलप झाला पाहिजे. गणितामध्ये काठिण्य पातळी कमी किंवा जास्त असं काही नसतं. ज्याला येतं त्याला सगळंच येतं आणि ज्याला येत नाही त्याला काहीच येत नाही. हा पार्ट असतो. त्यामुळे गणिताकडे पाहताना थोडं पॉझिटिव्हली पहा, सकारात्मकतेनं पहा, की आपल्याला करायचा आहे अभ्यास. आपण जे अगोदर करू शकलेलो नाहीये ते आत्ता आपल्याला करायचं आहे आणि तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. विश्वास ठेवा, असे बरेचसे विद्यार्थी आजपर्यंत यशस्वी झालेले आहेत. अगदी UPSCची एक्झाम सुद्धा त्यांनी क्लिअर केलेली आहे, ज्यांना गणित किंवा बुद्धिमत्ता थोडं अवघड जायचं. फक्त त्यांची प्रॅक्टिस करण्याची तयारी होती, की तुम्हाला जे अवघड जातं त्याचा जास्त सराव तुम्हाला करता आला पाहिजे आणि तेवढ्या जिद्दीनं त्याला फेस करता आलं पाहिजे. तेवढी जिद्द जर तुम्ही दाखवली तर निश्चितच ह्या गोष्टी सहज पद्धतीनं तुम्हाला क्लिअर करता येतात. तेव्हा स्वतःवरती विश्वास 100% ठेवा. पुढे आपण जाऊयात, की मूळ संख्यांबद्दल मला वाटतं तुम्हाला गोष्टी लक्षात आलेल्या असतील. पुढे आपण जाऊयात, मूळ संख्यांमध्ये जे दोन उल्लेख आपण केले होते, की एक म्हणजे जोडमूळ संख्या आणि दुसरं आपण म्हटलं होतं सहमूळ संख्या. मग आता जोडमूळ आणि सहमूळमध्ये फरक काय, हा महत्त्वाची बाब आहे. कारण प्रश्न जरी आला तरी ते कन्फ्युजन आपल्या मनामध्ये राहायला नको. जोडमूळ संख्या म्हणजे काय असतं, तर जोडमूळ संख्या म्हणजे एकदम सोपी बाब आहे, की ज्या दोन क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो. ज्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो, अशा संख्यांना जोडमूळ संख्या किंवा कॉन्जुगेट नंबर्स असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आता आपल्यासमोर बरीचशी उदाहरणं आहेत. 3, 5 बरोबर, 5, 7 कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. आणि लगतच्या मूळ संख्या आहेत ना, त्या लगतच्या असतील तरच 2चा फरक असतो. 11 आणि 13 2चा फरक आहे. 17 आणि 19 2चा फरक आहे. 29 आणि 31 2चा फरक आहे. 41 आणि 43 2चा फरक. 59 आणि 61 2चा फरक. 71 आणि 73 परत 2चा फरक आहे. त्यामुळे ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या. त्यानंतर सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय, को प्राईम नंबर्स. ओके. मग आता को प्राईम नंबर किंवा सहमूळ संख्या यांचा विचार जर आपण केला तर यामध्ये सहमूळ संख्या मूळ जरी उल्लेख असला तरी या मूळ असाव्यातच किंवा ते प्राईम नंबर्स असावेतच असं बंधन नाही. सहमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांमध्ये एक सोडून इतर कोणताही अवयव सामायिक नाही त्यांना आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या असं त्या ठिकाणी म्हणतो. एक सोडून इतर कुठलाच अवयव त्यांच्यामध्ये कॉमन नसतो, कॉमन फॅक्टर नसतो. म्हणजे काय, सारख्या संख्येने भाग जात नाही. उदाहरणार्थ समजा 5 आणि 6 या दोन संख्या घेतल्या. 5 आणि 6ला कॉमन कुठल्या संख्येने भाग जातो का, जात नाही. एक व्यतिरिक्त इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही. कॉमन संख्येने भाग जात नसेल तर या काय झाल्या, सहमूळ संख्या. आता यात लक्षात घ्या, 5 ही मूळ संख्या आहे पण 6 ही मूळ संख्या आहे का, नाही. त्यामुळे सहमूळ संख्या या मूळ असाव्यातच असं नाही. ओके. त्यानंतर समजा 12 आणि 13. आता 12 आणि 13ला कॉमन कुठल्या संख्येने भाग जातो का, जात नाही. त्यामुळे ह्या सुद्धा काय झाल्या, सहमूळ संख्या झाल्या. त्यानंतर आणखी जर आपण पाहिलं की समजा आपण म्हणूयात की 15 आहे आणि 19 आहे, तर 15 आणि 19ला कॉमन कुठल्या संख्येने भाग जातो का, जात नाही. त्यामुळे यांचा सामायिक अवयव काय असतो, फक्त एक असतो. कॉमन फॅक्टर किती असतो, फक्त एक असतो. त्यांना आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या. तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, तर लक्षात सोपी गोष्ट ही ठेवा की जोडमूळ संख्या या मूळ संख्या असतात पण सहमूळ संख्या या मूळ संख्या असाव्यातच असं काही नाही. ओके. मग ही संकल्पना थोडीशी लक्षात ठेवा.
ठीक आहे, पुढच्या गोष्टीकडे आपण जाऊयात, काही प्रश्नांकडे आपण आता जाऊयात टप्प्याटप्प्यानं. काही सूत्रांनुसार सोडवायची आहेत, काही रँडमली आपल्याला सोडवायची आहेत. तुम्ही आता काय करायचं, आपली स्टँडर्ड प्रॅक्टिस काय असणार, इथून पुढं प्रश्न वाचायचा. प्रश्न वाचला की त्यानंतर तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. मग आता प्रश्न सोडवायचा प्रयत्न करताना काय करायचं, जो व्हिडिओ चालू आहे मी मध्ये आता थांबणार नाही. का? कारण ते रेकॉर्डिंग आहे, अपलोड करताना विनाकारण त्याची मेमरी वाढते आणि तुम्हालाही पाहताना त्याचा त्रास होतो. त्यामुळे मी थांबणार नाही, प्रश्न आला की मी एक्सप्लेन करणार. पण तुम्ही काय करा की प्रश्न आला की पॉज करा. पॉज केलं की प्रश्न वाचा. तुमची जी नोटबुक आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो सोडवायचा प्रयत्न करा. तुमचा सोडवायचा प्रयत्न करून झाला, सुटेल नाही सुटेल तो मुद्दा नाही आहे, पण तुम्ही प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा तुम्ही अर्ध्या गोष्टी शिकलेला असता आणि त्यानंतर समजावून घेणं आणखी सोपं जातं. तर प्रत्येक प्रश्नाबद्दल तुम्हाला ते करायचं आहे. प्रश्न आला, पॉज करा, सोडवून पहा. सुटला किंवा नाही सुटला त्यानंतरचं एक्सप्लेनेशन जे काय आता मी देईल ते नंतर तुम्ही पहा परत एकदा व्हिडिओ प्ले करून. त्यामुळे हा फॉर्मॅट शेवटपर्यंत तुम्हाला करायचा आहे. आलं लक्षात? आणि गणिताच्या बाबतीमध्ये हे आपल्याला करावं लागतं. ओके, म्हणजे काय होईल की जसजशी लेक्चर होत जातील तसतसा तुमचा अभ्यास पण काय झालेला असेल, पूर्णत्वाकडे गेलेला असेल. मग आता हा प्रश्न जर तुम्ही वाचला, 6549 मधील 6 या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक किती. आता 6549 याच्यामध्ये 6 अंक आहे. स्थानिक किंमत काय असेल या अंकाची, प्लेस व्हॅल्यू. किती स्थान येते, 1000 स्थान आहे ना, एकक दशक शतक हजार. मग स्थानिक किंमत काढण्यासाठी कितीने गुणायला लागेल, 1000 ने. स्थानिक किंमत किती असणार त्याची, 1000 ने गुणल्यानंतर 6000. आणि दुसरं त्यांनी विचारलंय दर्शनी किंमत. मग दर्शनी किंमत काय असते कुठल्याही अंकाची, जी दिसते तीच. त्यामुळे 6000 त्याची दर्शनी किंमत किती असणार, जी दिसते तीच. 6 या अंकाची दर्शनी किंमत किती, 6. व 6000 वजा 6 फरक विचारला ना तुम्हाला, की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीतला फरक किती. 6000 मधून 6 वजा केले तर फरक किती येईल, 5994. या पद्धतीने तुम्ही काढणं गरजेचं आहे. आणखी एक उदाहरण समजा मी इथेच रँडमली देतो तुम्हाला, की समजा 8,72,798 ही संख्या आहे. यामध्ये हा अंक 8 आणि हा अंक 2 या दोघांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. मग तुम्ही काढायचा प्रयत्न करा, मी सांगतोच लगेच. स्थानिक किमतीतील फरक अंक मी मार्क केले. मग आता 8 हा अंक कुठल्या स्थानावर आहे, एकक दशक शतक हजार दशहजार आणि लक्ष. मग 8 ची स्थानिक किंमत काढताना कितीने गुणायला लागेल त्याला, 1 लाखाने. बरोबर, 5 शून्य असतील. 2 ची स्थानिक किंमत काढताना कितीने गुणायला लागेल, कुठल्या स्थानी येतो, दशहजार स्थानी. मग आता एकक दशक शतक हजार स्थानी आहे, हजार स्थानी आहे म्हणजे त्याला कितीने गुणायला लागेल, 1000 ने. मग आता 8 लाख आणि 2000, बरोबर. 8 लाखातून 2000 जर वजा केले तर किती शिल्लक राहतात, फरक 7,98,000. बरोबर, हे आपलं काय असेल, उत्तर असेल. स्थानिक किमतीतला फरक किती असेल, 7,98,000. ओके, व्यवस्थित लक्ष द्या, सोप्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं, सोप्या गोष्टी आपल्याला येत नाहीत, अवघड गोष्टी आपल्याला माहिती असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते होतं. त्यामुळे सोप्या गोष्टी सुद्धा आपल्याला आल्या पाहिजेत, कारण स्पर्धा परीक्षा जी असते ही स्पर्धा परीक्षा ही तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स असं प्रिपरेशन करावं लागतं. मुळापासून तयारी करावी लागते, नाहीतर अवघड प्रश्न आपण सोडवणार. कसं असतं की कुठल्याही परीक्षेमध्ये 70-75% प्रश्न हे खूप कॉमन जनरल असतात आणि फक्त 20-25% प्रश्न थोडे चॅलेंजिंग असतात किंवा थोडंफार त्याला जास्त विचार करावा लागतो. त्यामुळे आपल्याला बेसिक पण आले पाहिजेत, सोपे प्रश्न पण आले पाहिजेत आणि अवघड प्रश्न पण आले पाहिजेत. हे कॉम्बिनेशन ज्याला जमतं ते विद्यार्थी लवकर याच्यामध्ये सक्सेस मिळवतात किंवा लवकर यशस्वी होतात. त्यामुळं त्या अँगलनं पहा. आणि एक कायम लक्षात ठेवा की स्पर्धा परीक्षा आपण देतोय, जी काही परीक्षा असेल त्यामधून जी पोस्ट आपल्याला मिळणार आहे, जे पद आपल्याला मिळणार आहे, जी शासकीय नोकरी आपल्याला मिळणार आहे, हे जबाबदारीचं पद असतं. त्याला प्रतिष्ठा का असते समाजात, कारण ते जबाबदारीचं पद असतं. तुमच्याकडे मोठी जबाबदारी जर द्यायची असेल तर तुमच्याकडे तेवढी कॅपॅसिटी असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा कमकुवत आहे पण त्याला शासकीय नोकरी पाहिजे असं जमेल का,
नाही ना, तुम्हाला तेवढं स्ट्रॉंग व्हावं लागेल, तुम्हाला तेवढा अभ्यास करावा लागेल, तेवढी तयारी ठेवायला लागेल. तेवढे कष्ट जर तुम्ही घेतले तरच त्या कॅपेबल माणसालाच ती पोस्ट किंवा ते पद काय होतं, मिळतं. तुम्ही विचार करा, तुम्ही जर तुमची एखादी काहीतरी कंपनी आहे किंवा तुमचा एखादा व्यवसाय आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला 2 लोक निवडायचे काम करण्यासाठी, तुमचे एम्प्लॉयर म्हणून, तुमचे एम्प्लॉई म्हणून, तुमचे कामगार म्हणून, बरोबर. मग तुम्ही तुमच्याकडे कामाला लोक निवडताना कसे निवडालो? समजा 10 लोक तुमच्याकडे काम मागायला आले, तुम्ही कसे निवडणार? एखादा उगाच वीक आहे म्हणून निवडणार का? नाही, खूप गायावाया करतोय आणि नाही त्याला पाहिजे आणि त्याला कामाची खूप गरज आहे आणि तो तुमच्या समोर अगदी पदर पसरूनच आहे, देणार का? नाही. तुम्ही काय चेक करणार? कॅपेबल कोण आहे, कोणात माझं काम करण्याची क्षमता जास्त आहे. तसंच शासकीय नोकरीमध्ये सुद्धा ज्या काही सगळ्या व्यवस्था आहेत परीक्षा घेणाऱ्या, काय चेक करतात? कोण कॅपेबल आहे, कोणात जास्त क्षमता आहे. स्पर्धा परीक्षा आपण काय म्हणतो? कारण इथं स्पर्धा करायची, आपल्याला दुसऱ्यांपेक्षा जास्त कॅपेबल व्हायचं आहे, क्षमता आपल्या वाढवायच्या. तुम्ही ज्यावेळी तुमच्या क्षमता वाढवाल त्यावेळी आपोआप तुमची निवड त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं नेहमी अभ्यास करताना एक लक्षात ठेवायचं, प्रेशर घेण्यापेक्षा मला माझ्या व्यक्तिमत्वातल्या क्षमता इतक्या चांगल्या करायच्यात की कुठल्याही जॉबमध्ये मी काय होऊ शकेल, फिट होऊ शकेल, मी कॅपेबल होऊ शकेल. मग दुर्दैवानं जरी मला स्पर्धा परीक्षेतलं एखादं पद नाही मिळालं तरी मी एवढा कॅपेबल आहे, एवढी क्षमता माझ्यामध्ये की कुठल्याही ठिकाणी मला कुठल्याही प्रकारचं काम करता येऊ शकेल, कुठलंही काम मला जमेल. तर क्षमता वाढवण्यावरती जर भर दिला तर आपण योग्य ट्रॅकवरती राहतो आणि लवकर आपल्याला यश मिळतं. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. आता इथे तुम्हाला बेरीज करायची नॉर्मल, फक्त त्यामध्ये एक आहे की 1 2 3 4 5 असं करत करत 18 पर्यंतची बेरीज. खाली एक प्रश्न दिसतो 1 2 3 4 असं करत करत 49 पर्यंतच्या सलग संख्यांची बेरीज. डॉट 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 म्हणजे काय? त्याच्यामधल्या सगळ्या संख्या त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायच्यात. 1 ते 18 पर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी करणार? यासाठी सूत्र वापरायला लागतं. ह्या काय आहेत? 1 पासून सुरू होणाऱ्या या नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या किंवा ज्याला आपण नॅचरल नंबर असं त्या ठिकाणी म्हणतो. संख्या ज्या असतात, थोडंसं सांगतो तुम्हाला त्यातले बेसिक्स. संख्यामध्ये 4 प्रकार पडतात. एक असते नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या किंवा त्यांना आपण काय म्हणतो, नॅचरल नंबर्स. दुसरा प्रकार असतो पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? व्होल नंबर्स. त्यानंतर असतात पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या किंवा त्यांना इंटिजर्स असं म्हटलं जातं. आणि चौथ्या असतात अपूर्णांक संख्या. किंवा त्यांना काय म्हटलं जातं? फ्रॅक्शन्स. मग आता नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स अँड फ्रॅक्शन्स, हे काय आहे? तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या काउंटिंग नंबर, मोज संख्या ज्या असतात, आणि नैसर्गिक संख्या असंही म्हटलं जातं. उदाहरणार्थ या सुरू कुठपासून होतात? 1 पासून. 1 2 3 4 आणि तिथपासून पुढच्या सगळ्या संख्या यांना आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स. 1 पासून सुरू होणाऱ्या पुढच्या क्रमावर सगळ्या संख्या ते आहेत नैसर्गिक संख्या. पूर्ण संख्या म्हणजे कुठल्या? तर पूर्ण संख्यांमध्ये एकच बदल असतो की याच्यामध्ये 0 ॲड होतो, की 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या यांना एकत्रितपणे आपण पूर्ण संख्या असं त्या ठिकाणी म्हटलेलं असतं. 0 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने पुढे. म्हणजे नैसर्गिक संख्यांमध्ये फक्त काय करायचं? 0 ॲड करायचं. त्यानंतर पूर्णांक संख्या किंवा इंटिजर्स म्हणजे काय? तर पूर्णांक संख्यांमध्ये मग काय काय येतं? तर ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, सगळ्या धनसंख्या, 1 2 3 आणि तिथपासून पुढच्या सगळ्या धनसंख्या, ऑल पॉझिटिव्ह नंबर्स. ऑल निगेटिव्ह नंबर्स, सगळ्या ऋणसंख्या, -1 -2 -3 आणि तिथपासून मागच्या सगळ्याच, सगळ्या धनसंख्या, सगळ्या ऋणसंख्या आणि 0. म्हणजे ज्या सगळ्यात संख्या आहेत, इन शॉर्ट पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या किंवा इंटिजर्स. आणि अपूर्णांक संख्या म्हणजे ज्या पूर्णांकांच्या मध्ये येतात. समजा 0 आणि 1 च्या मध्ये, 1 आणि 2 च्या मध्ये, 2 आणि 3 च्या मध्ये, 0 आणि -1 च्या मध्ये, -1 आणि -2 च्या मध्ये, -2 -3 च्या मध्ये,
ज्या संख्या येतात ज्या पूर्णांक नसतात त्यांना अपूर्णांक म्हणतो, फ्रॅक्शन्स. मग अपूर्णांकांमध्ये रॅन्डम पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील. अपूर्णांकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केले जातात अपूर्णांक. हे काही अपूर्णांक अंश आणि छेदाच्या स्वरूपात, ज्याला आपण व्यवहारी अपूर्णांक किंवा सिंपल फ्रॅक्शन म्हणतो, कॉमन फ्रॅक्शन. आणि काही अपूर्णांक हे दशांश चिन्ह किंवा पॉईंट फॉर्ममध्ये दिलेले असतात, ज्याला डेसिमल फ्रॅक्शन किंवा दशांश अपूर्णांक असं म्हटलं जातं. मग उदाहरणार्थ जर काही रॅन्डम लिहायचे झाले अपूर्णांक, तर इथे मी लिहितो की समजा काय की 1/2, 1/3, 2/5, 3/8 मायनसमध्ये असतील -2/3, -4/7 या पद्धतीने, किंवा पॉईंटमध्ये असतील 0.2, 0.35, 1.45, -2.5, -3.33 या पद्धतीने. सो हे फ्रॅक्शन्स आहेत जे पूर्ण नाहीत, अपूर्णांकांच्या मधले, पूर्णांकांच्या जे मधले आहेत, बरोबर, इंटिजर्सच्या जे मधले आहेत ते काय, फ्रॅक्शन्स किंवा अपूर्णांक. सो संख्यांचं वर्गीकरण अशा 4 प्रकारांमध्ये करता येतं: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या सगळ्या. पूर्ण संख्या कुठून सुरू होतात? 0 पासून. पूर्णांक संख्या म्हणजे सगळ्या धनसंख्या, सगळ्या ऋणसंख्या आणि 0. आणि अपूर्णांक म्हणजे जे पूर्णांकांच्या मध्ये येतात त्या काय आहेत? अपूर्णांक. मग आता ह्या 1 पासून सुरू होणाऱ्या संख्या आहेत, म्हणजे कुठल्या संख्या झाल्या? नैसर्गिक संख्या. ज्या वेळेला 1 पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असते, त्यावेळेला हे लिहून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये, एक सूत्र वापरावं लागतं. ते सूत्र काय असतं? n × n+1/2. n म्हणजे काय आहे? तर n म्हणजे त्या ज्या क्रमवार संख्या आहेत त्यातली शेवटची संख्या, त्याला आपण काय म्हणतो? n. मग इथं शेवटची संख्या कुठली झाली? 18. मग या संख्यांची बेरीज किती असणार हो? n × n+1, 18 गुणिले 18 अधिक 1 किती होतील? 19/2. म्हणजे सॉल्व्ह करायचं. 2 ने 18ला भाग दिला, 2 गुणिले 9 18, आणि 19 गुणिले 9 किती होतात? 171. म्हणजे किती बेरीज असेल या सगळ्या संख्यांची? 171 असेल. म्हणजे यांची बेरीज काय एक 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 अशी करत बसायची नाही. काय करायचं? आपला फॉर्म्युला यूज करायचा, सूत्र वापरायचं, n × n+1/2. n म्हणजे काय? त्या क्रमातली शेवटची संख्या. लक्षात ठेवा की नेहमी या संख्या कुठून सुरू होतात? 1 पासून सुरू होतात. 1 पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असेल तरच हे सूत्र वापरायचं, n × n+1/2. त्यानंतर पुढच्या प्रश्नाच्या कडे जाऊयात आपण. आता हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. पहा, प्रयत्न करा सुरुवातीला, मी तर सांगतोच आहे. मग यामध्ये फॉर्म्युला परत तोच, सूत्र परत तेच, n × n+1/2. मग आता यामध्ये n बरोबर किती असेल? 49. मग कसं सोडवणार? 49 गुणिले n+1 म्हणजे किती येणार? 49 अधिक 1 50/2. 50ला 2 ने जर भाग दिला तर किती येईल? 25. मग 25 गुणिले 49 किती उत्तर येईल आपलं? जर कॅल्क्युलेट केलं, 25 गुणिले 9 225, हातचे येतील 22. 25 गुणिले 4 100, 100 आणि 22 किती होतील? 122. म्हणजेच 1225 ही 1 ते 49 या संख्यांची काय असेल? बेरीज असेल. येते लक्षात? 1 ते 18ची बेरीज 171, 1 ते 49ची बेरीज 1225. मग आता याच पद्धतीने पुढचा एक प्रश्न आहे, तो सोडवा. 1 पासून 65 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. लगेच प्रयत्न करा. ठीक आहे, या प्रश्नाच्या एक्सप्लेनेशनकडे आपण जाऊयात. परत एकदा सूत्र आपल्याला तेच वापरायचं आहे, n × n+1/2. आता याच्यात n बरोबर काय आहे? 65 आहे. मग 65 गुणिले 66/2. मग आता याला जर आपण भाग दिला 66ला 2 ने तर किती येईल? 33. मग आता यामध्ये 65 गुणिले 33 हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर उत्तर येईल 2132.
45. पण आता गुणाकार कसा करणार, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो. लक्ष द्या, कसा करतात गुणाकार. काय करायचं असतं, आधी खालच्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकानं वरच्या संख्येला गुणून घ्यायचं. 5 त्रिक किती 15, हातचे किती येतील 1, सावित्रिक 18 आणि 1 किती होणार 19. त्यानंतर दशक स्थानचा अंक घेताना इकडे एक स्थान रिक्त सोडायचं. दशक स्थानच्या अंकानं वरच्या संख्येला गुणायचं. 5 त्रिक 15, हातचा येईल 1, 6 गुणिले 3 18, 18 आणि 1 परत किती 19. मग आता बेरीज करायची. 5 आणि खाली काहीच नाही म्हणजे 5 तसेच येतील. 9 आणि 5 14, हातचा येईल 1, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, हातचा येईल 1, 1 आणि 1 2, उत्तर काय येईल 2145. म्हणजेच 1 ते 65 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येईल 2145. ठीक आहे. गुणाकार कसा करायचा हे काही जणांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी फक्त मी एकदा ते सांगितलंय, पण तुम्ही प्रॅक्टिस करा. मागच्या इंट्रोडक्टरी सेशनमध्ये मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने 5वी ते 8वीची क्रमिक पुस्तकं सोडवा, त्यानंतर 5वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक सोडवा, नंतर 8वीचं स्कॉलरशिपचं सोडवा, आणि नंतर मी तुम्हाला जी रेफरन्स बुक्स किंवा संदर्भ सांगितलेले आहेत त्या संदर्भांकडे तुम्हाला जायचं आहे. त्या स्टेप्स मिस करू नका. खास करून ज्यांचं गणित वीक आहे त्यांच्यासाठी मी सांगतोय. अंकगणित बुद्धिमत्ता हे जगातली कुठली परीक्षा तुम्ही द्या, भारतातली तरी ॲटलिस्ट, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता लागतंच. त्यामुळे याचा अभ्यास तुम्ही सिरियसली करणं हे फार गरजेचं आहे. येतंय लक्षात.